मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने बबलू शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शालिमार चौकात जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली। ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव या उद्देशाने सुरू झालेल्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये कार्यक्रमाच्या उद्दिष्टानुसार ईव्हीएमच्या संदर्भात जागरूकता निर्माण करणे आणि बॅलेट पेपरवरच्या मतदानाला महत्त्व देणे, सदर मोहिमेद्वारे नागरिकांना मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल आणि साक्षर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। ही मोहीम नाशिक शहर काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यांद्वारे राबवली जात असून भविष्यातही अशा प्रकारच्या साक्षरी उपक्रमांचा आणखी विस्तार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत होत असल्याचं निदर्शनात येत आहे। आता नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पण मतदानांच्या टक्केवारीमध्ये आणि मतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत झाल्याचं निदर्शनात आलेलं आहे। निवडणूक आयोगाने वारंवार वेळोवेळी जी आकडेवारी सादर केली ती आकडेवारी आणि एकूण झालेलं मतदान त्याच्यानंतर एकूण मोजलेलं मतदान हे एकमेकांशी सुसंगत मिळतं जुळतं नसल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम जनजागृती मोहीम पुढे घेतलेली आहे। आणि आज नाशिक शहरामध्ये आम्ही मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने हेच मोहीम जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही पुढे नेत आहे। आमचा प्रामुख्याने उद्देश हा आहे की महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालेलं आहे त्या मतदानांच्या ज्या स्लिपा आहेत हे सरकार म्हणतं की ह्या ईव्हीएम मध्ये कुठच्याही प्रकारचा तांत्रिक दोष नाहीये, कुठच्याही प्रकारची छेडछाड केली जात नाही, कुठच्याही प्रकारचा फ्रॉड केला जात नाही। तर आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने हीच मागणी आहे की जे मतदान झालेलं आहे, जे बॅलेट पेपर मध्ये झालेलं आहे, ज्या चिठ्ठ्या झालेल्या आहेत त्या चिठ्ठ्यांचं तुम्ही एकदा काउंटिंग करून घ्या। संपूर्ण चिठ्ठ्या एकदा जर मोजून दिल्या तर ईव्हीएम मध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि जे व्हीव्हीपॅट मध्ये आलेल्या ज्या चिठ्ठ्या आहेत यांची जर आम्हाला एकदा सांगड घालून दिली तर संपूर्ण देशाचा या ईव्हीएम वर विश्वास निर्माण होईल, कुठच्याही प्रकारचा काही संशय कोणाच्या मनात राहणार नाही। तर हीच जनजागृती करण्यासाठी आज आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।